अनुभवाने लहान आहे, मोर्चा एल्गार. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. माझा गावागावातून खेड्यापाड्यातून कुणबी बांधव वयाने हातात काठी टेकत आलेला असून सुद्धा इथे पोहोचलाय. या पिढीने पेजे साहेबांच्या नंतर कित्येक दशकानंतर या पिढीने कुणबी समाजाचा म्हणून ऐतिहासिक मोर्चा हा आझाद मैदान इथे बघितलेला आहे. आम्ही ओळखतो की जनावरांची सुद्धा जनावरांची सुद्धा गणना होते, सगळ्यांची गणना होते. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. इथून टोकतायत. व्यासपीठावरती बसलेल्या या नेतृत्वाला आमचं एकच मागणं आहे, बाहेर जाणाऱ्यांचा आवाज म्हणून मी तुम्हाला सांगतोय. 2 वाजले 3 वाजले, नेतृत्वाने भूमिका घ्यायला पाहिजे होती. आमची नेहमीच दखल घेतली जाणार नाही काय? तुम्ही सांगताय शिस्तीने झालं पाहिजे मोर्चा, आम्ही शिस्तीने मोर्चा केला. बाहेर रस्त्यावरती पोलिसांना सहकार्य केलं, आम्ही केलं. 3 वाजले तर एक सुद्धा मंत्री जर दखल घेत नसेल ना, तर या कुणबी समाज आणि किती पद्धतीने तुम्हाला ताकद बघायची आहे. आज फर्स्ट टाइम 7 जिल्ह्यातले बांधव इथे एकवटलाय, सगळे संघटना इथे एकवटलाय. नसेल कोणी येत या नेतृत्वाने, वालेब साहेब आंदोलनातलं नेतृत्व आहे, लाड साहेब तोफ आहे, भटकर साहेब आम्हा कुणबी सगळ्यांना पेटवणारे नेतृत्व आहे. पुढे वा, इथून काही घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं सांगतो. आणि आम्हाला इथं नुसता धन्यवाद आभार नको आहे, आम्ही अजून सुद्धा खपायला झटायला तयार आहे. या मोर्चाच्या सदस्यांपासून आतापर्यंत आम्ही दिवस रात्र आमच्या बांधवांनी भिंती रंगवल्या, पत्रकं वाटली, जाऊन तरणशीच आम्ही केलंय. कारण मराठा समाजाने आम्हाला जागृत करून तिची जर पोरं उतरत असतील तर आम्ही सुद्धा उतरणार नाही. इथून तुम्ही नेतृत्वाने लाड साहेब, वालम साहेब, मटकर साहेब आम्हाला आवाज द्या. याच्या पुढे इथून जाताना काय घेऊन जायचंय लोकांनी? या नेतृत्वाचं आउटपुट काय? आम्ही नुसतंच भाषण ऐकतोय, आम्ही नुसतेच काय ते समाधान मानतोय. कितपत आम्ही आता संस्कृत राहणार? आम्हाला आमच्यासारखा नवीन पिढीला इथं दिसलं पाहिजे. माझं खामण्यांसारखं माणूस आहे, आलंच पाहिजे पुढे. वा साहेब, केसी दंगेवर घ्यायचं आहे ना, घ्या ना तुम्ही, पण आम्ही पण तुमच्या सोबत आहे. आम्हाला इथून जाताना अल्टिमेटम काय ते सांगा, कसं जायचं आणि काय घेऊन जायचं ते.